डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने मी डॉक्टर मानसी अरकडी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पाहिजे. आपण सगळेच नवीन वर्षात नवनवीन संकल्प करतो, जे नव्याचे 9 दिवस टिकतात फक्त. पण तसाच संकल्प आम्ही डायबेटिक असोसिएशननी पण केलाय, पण तो आम्ही तडीच नेणार आहोत. आणि तो संकल्प असा आहे की दर महिन्याला एखाद्या शनिवारी आम्ही एका तज्ज्ञ डॉक्टरला इथे बोलवणार आहोत आणि आपल्या ज्या काही आरोग्यविषयी समस्या असतात, परत आत्ताच डॉक्टर म्हणाले की त्याला व्याख्यान हे नाव न देता आम्ही त्याला आरोग्य गप्पा असं नाव दिलंय, की गप्पांच्या माध्यमातून हसत खेळत तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एका तज्ज्ञ डॉक्टरला आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत दर महिन्याच्या एखाद्या शनिवारी. आणि त्याची तुम्हाला आगाऊ सूचना दिली जाईलच. तर तसंच याच उपक्रमाअंतर्गत म्हणजे आज श्री गणेश करण्यासाठी आम्ही आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय निवडला आहे, तो म्हणजे सोबत जगणं. आणि ह्या विषयासाठी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर वसुधा सरदेसाई आलेले आहेत. या मधुमेह तज्ज्ञ आहेत. MD मेडिसिन तर आहेतच, पण मधुमेह या विषयात त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि हे स्पेशलायझेशन त्यांनी ऑस्ट्रेलियामधनं केलेलं आहे, न्यू कॅसल युनिव्हर्सिटीमधनं. आणि जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट USA मधनं त्यांनी हे सखोल ज्ञान डायबिटीसचं घेतलेलं आहे. त्या एक्स असोसिएट प्रोफेसर आहेत विजय मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटलमध्ये. आता त्यांचं क्लिनिक स्वतःचं लक्ष्मी रोडला आहे, सहकार नगरला आहे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल याशी त्या अटॅच्ड आहेत. त्यांना 32 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा आपण सगळ्यांनी फायदा करून घेऊयात. आज हे लेक्चर म्हणजे या गप्पा आपण जे म्हणूया ह्या अक्षरशः खरंच खूप लक्षपूर्वक ऐकूयात आणि त्यांच्या या ज्ञानाचा खरंच आपल्या आयुष्यात आपण फायदा करून घेऊयात. मी डॉक्टरना विनंती करते की त्यांनी या गप्पा आता चालू ठेवाव्या. मधुमेह होणं, मधुमेहाचं नियोजन करणं, मधुमेहाचे प्रश्न हे आपण सतत बघतच असतो. पुढची वर्षभर आपण त्याविषयी चर्चाही करणार आहोत. पण एक सर्वांगीण असा एक विषय मला सुरुवातीला अपेक्षित होता की पहिलं व्याख्यान किंवा पहिली संभाषण माझं जे होणार आहे ते आयुष्य कसं घालवायचं आपल्याला मधुमेहाबद्दल, नक्की काय प्रश्न येणार आहे आपल्यासाठी की आहे, किंवा आपण तो कसा त्याच्याशी 2 हात करायचा प्रश्न सोडवायचा आहे हे आपल्याला आधी बघायला पाहिजे. आणि एक डॉक्टर म्हणून आणि खूप मधुमेहाचे पेशंट्स पाहिल्यानंतर मला जे जाणवलंय सगळ्यांच्यातनं की कसं ह्यातनं आपल्याला जायला पाहिजे, किंवा काय योग्य चाललंय का, काय अयोग्य चाललंय का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी ओहापोह करणार आहे. मी 40 मिनिटं बोलणार आहे. त्यानंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारे बरेच प्रश्न इथे लिहून आलेले आहेत ऑलरेडी माझ्याकडे, त्याविषयी आपण बोलणारच आहोत. कुठल्याही पर्सनल प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. म्हणजे माझ्या शुगरचं असं आहे, माझ्या असं नाही आपण इथे डिस्कस करू शकत, कारण तो इतक्या सहजतेने सुटणारा प्रश्न नसतो. कुणाची कुठलीही साखर रक्तातली ही त्या अनेक घटनांवर अवलंबून असते. त्याचं वजन, त्याचं वय, त्याचे आजूबाजूची परिस्थिती, तो घेत असलेली औषधं, यानंतर त्या साखरेकडे बघायचं आणि मग तो प्रश्न. त्यासाठी कन्सल्टेशन हाच एक उपाय असतो. आज आपण एक सर्वांगीण असा एक साधारण विषय घेणार आहोत. तर मला तुम्हाला सांगायचं होतं एक काही दिवसांपूर्वी, समजा 15 दिवस धरून मी खूप निराश झाले होते. काही ना काही अनुभव येत असतात सारखेच. सतत आपण पॉझिटिव्ह राहायचं म्हटलं तरी जमत नाही, कारण असे अनेक पेशंट्स किंवा काही असे आजूबाजूचे लोक ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो, कंटाळा येतो. तर असं वाटलं की किती निरर्थक आयुष्य चाललंय हे, जे कुठलं आयुष्य मी पाहिलं ते. किंवा असं वाटलं की काय करते ती माणसं, म्हणजे इतकी वय झाल्यानंतर सुद्धा यांना अनेक प्रश्न सुटलेलेच नाही, किंवा अनेक गोष्टींवर त्यांनी काही विचारही केलेला नाहीये. एक छोटीशी कविता मी तेव्हा मनातल्या मनात अशी मी काही लिहित नव्हते, पण येत गेली की अख्खं आयुष्य खर्चूनचं कपाटभर फक्त सामान साठवायचंय, किंवा अख्खं आयुष्य जाळून फक्त हृदय स्वतःच्या पुढीपुरतं संकुचित ठेवायचंय, तर काय इतकं निरर्थक काय आहे. हं, खुश म्हणलं की कपाट तुटेल, ना हाश म्हणलं की हृदय फुटेल. ह्या विश्वाच्या काळाच्या भोऱ्यात कोण कुठला कधी कुठे फुटेल. मग कशा कशाचा अर्थ आपण यात शोधतो. कवडी कवडी जपत मग का जगतो आहोत. छातीत श्वास आहे तोवर जगणार, ओठात शब्द आहे तोवर बोलणार. निरर्थकाच्याच वाटेत तर आपण सगळे आहोत. निरर्थकाकडून निरर्थकाकडे चाललेलो, सारच निरर्थक. त्या क्षणी मला सगळं निरर्थक वाटलं. म्हणले काय चाललंय काय नक्की आपलं तरी स्वतःच असं. आणि ह्या निराशेत त्या दिवस थोडासा गेला असेल.
तर दुसऱ्या दिवशी माझ्या नातवाला मी शाळेत सोडायला गेले आणि मला दिसलं की सगळी मुलं इतकी आनंदात बागडत होती आणि आनंदी आनंदाकडे असं गाणं चाललं होतं जणू काही. खेळत होती, एकमेकांच्या गळ्यात हात टाकत होती, काहीतरी एकमेकांचे गालगुच्चे घेत होती, दप्तर ओढत होती. सगळी माझी मनातली निराशा, मरगळ निघून गेली. आणि मला असं वाटलं की कशाला आपण एवढा वाईट काल विचार करत बसलो होतो. आज तर वाटतंय की किती सुंदर आयुष्य आहे आणि हे असं सुंदर आपलं आयुष्य आपल्याला जगायचंय. आपल्याला जो चान्स मिळालाय तो असं सटकन सोडून देण्यासारखा नाही. म्हणजे मला उलट वाटलं की मी काल माझ्या हृदयात अगदी अडकून पडलेली होते. मीच माझ्यात अडकले होते. मी आज माझं हृदय विशाल करायला पाहिजे आणि मोकळं व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की नाही, प्रत्येकाला ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत जायचंय. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. पण ही मधली जी दोरी आहे ती किती आपण सौंदर्याने नटवायला पाहिजे. ती माळ आपण ओवायला पाहिजे. चांगल्या चांगल्या घटनांनी, आठवणींनी, गोळींनी त्याला वेगवेगळे मणी, चांदण्या, चमचम काहीतरी लावायला पाहिजे. ती माळ आपण तयार करायला पाहिजे. ती ती गोष्ट आपल्या हातात आहे. देवाने ती आपल्यात सोडलेली आहे. तर मग अशा वेळी आपण निराश होऊन चालणार नाही. माझीच कविता मला एकदम अशी दूर लोटून द्यावीशी वाटली आणि मग मी विचार केला नाही, आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्ह बोलायचं. सो आजचा हा लेक्चरचा भाग आहे, हा सगळा पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी सांगण्यासाठीच आहे. अर्थात ह्याला सगळ्याला एक किनार असते जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर मला असं सांगायचं होतं की आपल्याकडे 3 वेळा आपल्याला अस्वस्थता येते मधुमेही लोकांना. पहिली म्हणजे निदानाच्या वेळी, की डायबिटीस झाला म्हटलं कीच एक प्रकारचे हातपाय लटपटणं अनेक लोकांचं पाहिलेलं आहे. अनेक पेशंट्स असा रिपोर्ट आणून असं जणू काही काहीतरी लपवलेली गोष्ट अशी टाकतात माझ्यासमोर, तुम्हीच बघ आहे का हो मला डायबिटीस. इतकी थरथर चालू असते, मनात घाललेलं असते. आणि खरं काही इतकं काही बिनसलेलं नसतं, काही खरं झालेलं नसतं. कुठे शुगर इकडे तिकडे झालेली असते. आहे म्हणलं की त्यांचं लटलट लटलट सुरू होते. जरी फॅमिली हिस्ट्री असेल, आई वडिलांना होता, भावा बहिणीला आहे वगैरे असं सगळं असलं तरी आता मला अशी त्यांच्या मने परिस्थिती असते. तर कुठलाही आजार पाहिला ना की त्याला बऱ्याच पायऱ्या असतात. पहिली असते ती आपली डिनायल ही पायरी असते. आपण नकारच देतो. काही डायग्नोसिस, काही नाही, हे असं होणंच शक्य नाही. चुकलंय, काहीतरी चुकलंय. लोक 10 वेळा पुन्हा पुन्हा चेक करतात. खरंच मला डायबिटीस आहे का नाही का असं चालू राहतं. मग येते अँझायटी, म्हणजे अस्वस्थता, जी त्यांना दिसत असते की छे छे काहीतरी गडबड आहे, हे कसं असं झालं, काय झालं. मग येते एक नैराश्य, डिप्रेशन, की आपण एवढं काय काय केलं पण नशीब आपलं असं होतं की ते झालंच. आणि मग शांतपणे कधीतरी एक येतो ऍक्सेप्टन्स किंवा स्वीकार, की ठीक आहे तर मी त्याच्याशी तोंड तर देणं मला भागच आहे. तर हा जो स्वीकार आहे ना, हा लवकरात लवकर आपल्या आयुष्यात यावा याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा की शेवटी आपल्याला स्वीकारावंच लागतं. जे काय आपलं प्राप्त आहे तसं डायग्नोसिस सुद्धा स्वीकारा. म्हणजे मग आपण त्याला तोंड द्यायला प्रयत्न करू शकतो, त्यावर उपाययोजना करू शकतो, काहीतरी पुढे जाऊ शकतो. आहे की नाही मध्ये लोक खरोखर वर्षानुवर्ष घालवतात, 2-4 वर्ष घालवतात, तिकडे जा नाही म्हणतात, 2 वर्ष काही टेस्टही करत नाहीत, छे असं म्हणतात. आणि ह्या सगळ्या 2-4 वर्षामध्ये त्यांचे बरेच अवयवांची नासाडी होत असते. सो स्वीकार करणं ही पहिली पायरी आहे. ह्याबरोबर आपल्याला जगायला सुरुवात करायची आहे, स्वतःला समजण्याची पहिली पायरी. मग येतं मधुमेहाचं नियोजन. या विषयात आता मी जरा थोडं विस्ताराने बोलते, कारण या नियोजनामध्ये आपलं जगणं खूप आहे. तर मला या 2 महत्वाची सूत्र सांगायची तुम्हाला, की 2 महत्वाची वाक्य जी तुमच्या मनात कोरून ठेवा. पहिलं वाक्य असं आहे की मधुमेह ही तुमची आयडेंटिटी नाहीये. तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे मधुमेह नाहीये. तुम्ही कोणीतरी वेगळे आहात. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी फॅशन मेकर आहे किंवा काय डिझायनर आहे, खूप चांगलं करते, मी गृहिणी आहे, ही तुमची आयडेंटिटी आहे. किंवा तुम्ही काय नोकरी करता, तुम्ही मोठे बॉस आहात, तुम्ही सीईओ आहात कुठल्या कंपनीचे, ही तुमची आयडेंटिटी. पण बऱ्याच लोकांना वाटतं माझं डायबिटीस हीच माझी जणू आयडेंटिटी आहे. आणि त्याच्यामुळे दिवस रात्र त्याच एका विचारात की बापरे बापरे, असं नाहीये. तुम्हाला कुठल्याही ऍक्टिव्हिटीवर कुठेही काही निर्बंध होऊ नये यासाठी आपण ही उपाययोजना करणार आहोत. तेव्हा तुम्ही असं समजू नका की आता डायबिटीस झाला म्हणजे संपलं काही नाही. ठीक आहे, तो एक बाय स्टँडर्ड आहे, आपल्या बरोबर राहणार आहे. ही एक पहिली गोष्ट की ती माझी आयडेंटिटी नाही. ही पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की माझा मधुमेह ही माझी जबाबदारी आहे. दरवेळी आपण ती कुणावर तरी लादायचा प्रयत्न करतो, ते डोक्यातनं काढून टाका.
मला जे आवश्यक आहे ते मी करणार. माझी जी काळजी घ्यायची ती मी स्वतः घेणार. माझी औषधं मी लक्षात ठेवणार. माझं सगळं मी बघणार. पुढे काय व्हायचं ते निर्णय माझे आहेत. माझे हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण बरेचदा माझ्या अनुभवात येतं, की नवरा बायको येतात. त्या बायकोला डायबिटीस असतो, पण ती गप्प बसलेली असते. तो नवराच सगळं बोलत असतो, ती असं करते, ती तसं करते, ती बाहेरच जात नाही, ती ऐकत नाही. ती अरे तिला बोलू दे, तिला काय म्हणायचंय, तिच्या मनात काय आहे. ती कदाचित निराशेने ग्रासली असेल तर नैराश्य आपल्याला ट्रीट करायला हवं. ती तुला त्याला ओरडून 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 काही प्रश्न सुटणार नाही. सो तिची जबाबदारी. बऱ्याच बायका असतात की औषधं काय घेता असं विचारलं की अरे चा असं बघायला लागतं. त्यांना काहीही आठवत नसतं. मग मुलाला फोन, सुनेला बोलावून घ्या असं. तर हे चुकीचं आहे. मी त्यांना म्हणते, अरे तुम्हाला किती मुलं? मला 4 मुलं. 4 मुलांची नावं पाठ आहेत? पाठ आहेत. मग 4 औषधांची नावं नाही पाठ आहेत? का नाही पाठ आहेत? पाठच पाहिजे. सो या ठिकाणी हा शब्द फार येतो. तर आपली जबाबदारी आपण सांभाळायचं. हे ज्याला लवकर कळेल तो सुखी होईल. तो लवकर यातून छान पार पडेल. आपल्याला आपला मधुमेह आपल्या बरोबरीने घेऊन जायचा हे परत पुढची गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे, की डॉक्टर हा तुमचा मदतनीस आहे. डॉक्टर हा तुमचा संबंध गाईड वगैरे करायला ठीक आहे, पण सगळी जबाबदारी घेणारा माणूस नाही. बरेचदा असं वाटतं डॉक्टर तुम्हीच सांगा, तुम्हीच करा. अरे डॉक्टर तुम्हाला 20%, 25%, 40% मदत करेल, काय असेल ती. औषधं लिहून देईल, तुम्हाला सूचना देईल. पण डॉक्टर हा तुमचा सुकाणू आहे. शेवटी होडी चालवण्याचं काम किंवा मोटर चालवण्याचं काम हे तुमचंच आहे. जीपीएस सिस्टीम म्हणून डॉक्टर आहे. तुम्हाला दिशादर्शन करेल, इकडे जा, तिकडे जा म्हणेल. परंतु सगळी जबाबदारी डॉक्टर घेईल असं नाही. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला माहितीच असतील माझी औषधं, असं नाही होऊ शकत. औषधं तुमची तुम्हालाच माहिती असायला पाहिजे. डॉक्टरकडे आलं की तुमच्याकडे असेलच माझं सगळं, असं नाही म्हणू शकत. पण ह्या एवढ्याशा 2-3 गोष्टींवरच बराच वेळ वाया जातो. एखादाच व्यवस्थित व्यक्ती असते की जे माझी ही औषधं, माझी ही शुगर आहे, मला हे प्रॉब्लेम्स आहेत, आता सांगा. मग त्याला खूप जास्त आपल्याला वेळ मिळतो, बोलता येतं, इतर गोष्टी सांगता येतात. सो ह्या 3-4 गोष्टी ज्या आपल्याला ज्याला पहिल्यांदा कळतील त्याला हे मधुमेहाबरोबरचं नियोजन सोपं जाईल. नियोजन म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे सुनियोजन जे चांगलं आपल्याला करायचं आहे. मग काय काय काळजी घ्यायची तर पहिली पायरी आपल्याला बेस त्याला आपण इमारतीचा पायाभरणी म्हणजे आपली लाईफस्टाईल. ही लाईफस्टाईल किंवा आपली जीवन पद्धती जी बिघडली आहे ह्या नव्या काळामुळे त्यामुळे झालेले बरेचसे प्रश्न आहेत. मग आपणच आपला विचार केला पाहिजे की नक्की काय बिघडलं माझं, नक्की कुठे बिघडलं. अनेक नवीन पिढीतले लोक दिसतात, नव्या पिढीतले जे रात्रीची जागरण करतायत. आता मला इंजिनियर मुलं इतकी माझ्याकडे येतात, गंमत सांगते. 20 वर्षाचे असतात, ते रात्री 2 शिवाय झोपत नसतात. आता का नाही झोपत तर काय अभ्यास असतो, प्रोजेक्ट असतो, सांगण्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. मग उठतात उशिरा आणि मग सगळी बिनसलेली ती लाईफस्टाईल त्यांची दिसत असते. त्यातून इतक्या लहान वयात त्यांना ब्लड प्रेशर येतं. त्यांची HbA1c अगदी भले डायबेटिक रेंजमध्ये नाही गेला तरी 5.6 5.78 कडे चाललेलं असतं. वजन वाढलेलं असतं. तर ही कुठून आली लाईफस्टाईल? कोणी निर्माण केली? ही सगळ्या समाजानेच तयार केलेल्या गोष्टी आहेत. आपण त्यात कुठेतरी मध्ये जाऊन नाही जमणार असं सांगायला जमलं पाहिजे. मी वेळेत जेवणार, मी वेळेत झोपणार, मी वेळेत व्यायाम करणार. सो ही जी आपली पद्धती आहे ही आपल्याला छान सांभाळायला हवी आहे. ती ज्याला जमेल त्याला मग औषधांची इमारत नीट बांधता येईल. नुसती औषधं घेतली आणि संपलं असं नाही. अनेक माझे पेशंट असतात जे म्हणतात, काही करा, किती औषधं द्या, पण हे खाली आणा. अरे खाली आणा शुगर हे काय रस्सी हेच आहे का? तुमचे प्रश्न काय आहे? तुमच्या मनात ताण किती आहे? तुमचा आहार काय आहे? आंब्याच्या सीझनला आम्ही भरपूर आंबे खाणार मगच येणार तुमच्याकडे. आम्ही जूनमध्येच येऊ, मे महिना नाही. असं म्हणून प्रश्न सुटणार आहे का? तर मला असं म्हणायचं की हा तुमचाच तुम्ही विचार करायचा. डॉक्टर काय म्हणणार, बरं इकडून इकडे मान हलवण्या व्यतिरिक्त काही होणार नाही. सो आंबे खाणं, गुळाच्या पोळ्या खाणं किंवा व्हॉटेवर. सो आपल्याला त्यात कुठेतरी आपली म्हणून एक शिस्त आहे. सो माझा मधुमेह ही माझी जबाबदारी आहे. हे तिथपासून आपल्याला सुरुवात करायला लागणार आहे. म्हणून आपण किती खायचं, आपण काय खायचं आणि गाईडलाईन्स असतात. अमुक एक इतकं खा असं सांगणार त्या डायटिशियन्स असतात की तुम्ही अर्धी वाटी चिवडा खान पाव वाटीच. पण असं किती वेळा तुम्ही तो कागद समोर ठेवून जेवणार आहात? जमतं का? आणि सुरुवातीला सगळे अगदी उत्साहात असतात. माझ्याकडे निदान झालं की पेशंट अगदी सांगा, मी 4 दिवस झाले चहा सोडलाय, मी आता भात खाणं शक्य नाही, माझ्या घरचं हे बंद ते बंद, साखर आणणं सुद्धा. अरे असं तुम्ही आयुष्य काढणार आहात का?
2-4 दिवस तुमचा उत्साह असतो, पुढे काय करणार आहात तुम्ही? आणि दिसतंच पुढे 2 वर्ष गायबच होतात मंडळी. मग 2 वर्षांनी येतात तेव्हा सगळं परत "ये रे माझ्या मागल्यावर" आलेलं असतं. सो इतकं अट्टहासाने हे टोक आणि हे टोक असं दोन्ही आपल्याला करायचं नाही. त्यामुळे आपल्याला मध्यमार्ग काढायचा आहे. गाईडलाईन्स प्रमाणे आहार आपण आपला डिझाइन करायचा आहे. लक्षात ठेवा. प्रत्येक स्टेजला अगदी 30 वर्ष जुना असलेला मधुमेह असला तरी मला बरेच म्हणजे आता मी काय खाऊ असा प्रश्न आणतात. आता किती वेळा सांगायचं की सगळं खाऊ शकता, परंतु ह्या परंतुला महत्व आहे. किती प्रमाणात काय खाणार आणि हे सगळं सांगायला डायटिशियन्स असतात. अगदीच कधी अडचणी आल्या, काही प्रश्न आले, खूप मोठं आजारपण आलं, पचत नाही अन्न अशी परिस्थिती आहे, काही सर्जऱ्या झालेल्या आहेत. मग त्यावेळी तेवढ्यापुरता एक डाएट आम्ही डिझाईन करत असतो. पण इन जनरल संबंध तुमच्या आयुष्यभर काय खाऊ हा प्रश्न तुम्ही जास्त वेळा नाही विचारला पाहिजे. एकदा ती गाईडलाईन कळली, मी विभागून खायचंय, 4 वेळा खायचंय, वेळा पाळायच्या आहेत. वेळ पाळणं महत्वाचं आहे. घड्याळ लावून जेवायचं आहे. थोडंसं यंत्रमानवासारखं आपल्याला वेळच्या वेळी फीड करतो आपण, बॅटरी चार्ज करतो तसं करायचं स्वतःला. किती मीटिंग असो महत्वाची, कामकाज असो आपलं किंवा प्रवास असो, आपली वेळ झाली 12 वाजले आहेत, मला ह्यावेळी एक फळ खायची सवय किंवा वेळ आहे, तर मला फळ त्यावेळी अवेलेबल हवं आहे. मीटिंग आहे तर आम्ही कितीदा तरी डायटिशियन सांगतात की तुम्ही जस्ट वॉशरूमसाठी उठलात म्हणून सुद्धा जाऊन एखादं बिस्किट खाऊन तिथे जाऊन बसू शकता. कारण असं पाहिलेलं आहे की काही लांबल्या गोष्टी तर हायपोग्लायसिमियाचा प्रचंड त्रास या लोकांना होत असतो. पण त्यांची काटेकोर सांभाळलेली असते आणि मग ती मीटिंग लांबली म्हणून खाता आलं नाही. काहीतरी लोक आले म्हणून खाता आलं नाही. प्रवासात होतो म्हणून माझं सगळं बिनसलं. तर हे बिनसाबिनसी शक्यतो होऊ देऊ नका. यासाठी जे करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही अगदी हिमालयातही जाऊ शकता, तुम्ही अगदी अमेरिकेत जाऊ शकता, पण तुम्ही त्या वेळा ते सगळं पाळलं पाहिजे. बाकी तुमच्यावर कसलंच बंधन नाही आणि ते इतकं इझी आहे. आपल्या जवळ खाण्याचे 2-4 गोष्टी ठेवणं हे आपल्याला गरजेचं आहे. चॉकलेट बिस्किटाचं नाही म्हणत आहे. साधा चिवडा, बारीक बिस्किटाचा पुडा, एखादा अशा गोष्टी, एखादं फळ, संत्र, डाळिंब, पेरू ह्या केलेल्या गोष्टी आपण ठेवू शकतो. जी आपली वेळ आहे त्यावेळी आपण खाऊ शकतो. लोकं मला म्हणतात, आम्ही कुठेतरी टू व्हीलरवर फिरत असतो. म्हणजे आता असतात मार्केटिंगचे लोकं, तर आम्ही कधी खाणार? अक्षरशः ज्याला इच्छा आहे तो झाडा खाली बसून त्याचा डबा खाऊ शकतो. ही इच्छा आहे तिथे मार्ग आहे. गंमत सांगते, की नाही म्हणायला 1000 कारणं असतात. हो म्हणायला एकच कारण असतं ते म्हणजे इच्छा. सो माझी जर इच्छा असेल मला व्यवस्थित वागायचंय तर त्या इच्छेखातर मी काही करू शकते. सो ह्याला आपलं जगणं म्हणायचं. सो थोडंसं ह्या बाबतीत तुम्ही कडक व्हा, की मी माझं आणि माझी वेळ. नाहीतर मग अतिशय विचित्र प्रसंग येतात. घरातल्यांचे सुद्धा आपण मधुमेह ट्रीट करत असतो. मग त्या आजी असतात, त्यांना भरपूर इन्शुलिनचा डोस चालू असतो आणि त्या म्हातारपणामुळे, आजारपणामुळे खात नसतात. मग ह्यावेळी थोडासा विचार व्हायला पाहिजे, त्या खात नाहीयेत आणि एवढं इन्शुलिन द्यायचंय का नाही द्यायचंय? हा ही गोळी द्यायची का नाही द्यायची? या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची शुगर कधीतरी मध्यरात्री खाली जाते. मग सगळी धावाधाव सुरू होते. मग असं कसं झालं? काय झालं? दोषारोप सुरू होतात. तुझ्यामुळे, माझ्यामुळे, डॉक्टरमुळे. तर ते थोडंसं जसं टाळता येईल तसं शक्यतो आपल्याला टाळायचं आहे. त्यासाठी घरातल्या व्यक्तीचा मधुमेह साधारण सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, की काय औषध झाली, कशी. मधुमेह हे अशी गोष्ट आहे, की लपवण्याची गोष्ट नाही. मी बरेचदा पाहते, की खूप लोकं लपवतात. माझे अनेक पेशंट आहेत ते मला सांगतात, "मॅडम सांगू नका माझ्या मिस्टरांना प्लीज." म्हणजे इमॅजिन त्या मिस्टरांना पण सांगायचं नाही, तर मग मी बाकी कुणाला कसं सांगणार आहे? किंवा असं बरंच असतं, की आपण आता कशाला डिस्कशन करा. पण इतकं त्यांना मानसिक ताण असतात हे. तर तुम्ही सांगू नका म्हटल्यावर मग ते मदत कशी करणार तुम्हाला? काही अडचण आली तर कशी मदत करणार? किंवा ही गोष्ट इनफॅक्ट आपण सगळ्यांना सांगितली पाहिजे आणि याचा स्टिग्मा पाळायचा नाही. आपल्याला ते काय की तेच म्हणून म्हटलं मधुमेह ही आपली आयडेंटिटी नाही. आपली आयडेंटिटी वेगळी आहे. आपण कामकाज करणारे चांगले लोक आहोत. आपल्याला मधुमेह जस्ट आपलं साधंसं गणित आहे. ज्यांना इन्शुलिन आहे त्यांना तर किती मोठे प्रश्न आहेत. मग त्यांचा विचार करा. लहानपणापासून इन्शुलिन घेणारे टाइप 1 डायबेटिक आहेत. त्यांना तर आम्हाला किती पॉझिटिव्ह सांगायला लागतं, किती पुढे न्यायला लागतं, किती अडचणींमधनं बाहेर काढायला लागतं. त्या छोट्याशा मुलाला त्याचं बालपण सगळं हरवत त्याला इन्शुलिनच्या बरोबरीने जगायला लागतं. सो अशा वेळी विचार करा, की ह्या सगळ्यांना जर आपल्याला बाहेर आणायचंय, तर मग आपण आपला बाऊ किती करणार? सो हा बाऊ आपल्याला काढायचा आहे. आपण व्यवस्थित दिनचर्या पाळायची आणि महत्वाचा पॉइंट राहिला म्हणजे व्यायाम. इथे सुद्धा कारणं देऊ नका. कारणं देऊन कुठलाही प्रश्न सुटणार नाही. अनेक खूप पाऊस पडला म्हणून, खूप थंडी पडली म्हणून, खूप पाहुणे आले, घरात लग्न कार्य होतं. तर मी आता तुम्हाला एक यादी देऊ शकते, की
व्यायाम का जमला नाही. मग मी म्हणते तुम्ही माझ्यासाठी केला का व्यायाम? मला करायचा होता तर मी केला. तुमचा व्यायाम मी करायचा आहे का? अशी शेवटी संवाद होता. तर तसं नाहीये. तुमचा व्यायाम हा तुमच्यासाठी आहे. तर तो तुम्ही तुमच्या वेळी करणं अपेक्षित आहे. दुसरं आपण काय सांगणार नाही का? सो कारणं देऊ नका. नाही म्हणायला 1000 कारणं, हो म्हणायला एकच कारण ते म्हणजे इच्छा. सो अर्धा पाऊण तास हा आपल्या दिनचर्येतनं काढा. अगदी हाऊसवाईफ असतात त्यांना डबाच होता मला, नातवाची शाळा होती, ठीक आहे. तुम्ही वेळा बदला, तुमच्या व्यायामाच्या वेळा बदला. पण व्यायाम ही महत्वाची पायरी आहे. सो पहिली पायरी आहार आहे, दुसरी तुमची व्यायाम आहे आणि तिसरी पायरी मग तुमची मेडिसिन्स आहेत, जी तुम्हाला वेळच्या वेळी घ्यायची आहेत, सातत्याने व्यवस्थित घ्यायची आहेत आणि नुसती मेडिसिन्स नाही तर चौथी पायरी त्याच्या पुढे तुमची इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, तुमच्या तपासण्या आहेत, ज्या वेळच्या वेळी करायच्या आहेत. एकदा कधीतरी 4 वर्षापूर्वी मी शुगर पाहिली होती, त्यानंतर पत्ताच नाही मला काय झालं पुढे. हे चालणार नाही, ह्याचा तुम्हाला त्रास होणार आहे. सो दर 3 महिन्यांनी रक्तातली साखर पाहायची, दर 6 महिन्यांनी कोलेस्ट्रॉल पाहायचं, दर वर्षातनं एकदा आपलं हिमोग्लोबिन, आपल्या लघवीत काही दोष नाही ना, लघवीत प्रोटीन येत नाहीये ना, आपलं किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन काय आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकीच्या काही गोष्टी थायरॉइड वगैरे असतील तर त्या हे वर्षातनं एकदा. सो ही आपले टाइम टेबल आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरी प्लॅनर येतो जानेवारी महिने, तर तुम्ही तिथे टिकमार्क करायला पाहिजे की ह्या तारखेला मी हे तपासेन, या तारखेला डॉक्टरची व्हिजिट करेन, ह्या तारखेला वर्षभराचं आपलं ट्रिपचं प्लॅनिंग असतं, लग्न वगैरे ठरलं तर आपलं केळवणांचं प्लॅनिंग असतं आणि काय काय प्लॅनिंग असतं. तर हे प्लॅनिंग पण त्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. याच्या बरोबर जगणं मधुमेहाबरोबर म्हणजे हे प्लॅनिंग करायचं. थोडीशी शिस्त आली ना आपल्या आयुष्याला की आपलं सगळं खूप व्यवस्थित चालणार आहे. तर ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिसरी, आता ही झाली नियोजनाविषयी पाहिली, पण तिसरा धक्का कधी बसतो माणसाला ते म्हणजे काहीतरी कॉम्प्लिकेशन दिसतील तेव्हा. डायबिटीस हा आपल्याला जेव्हा गोडी गुलाबी चाललेलं असतं, शुगर 200 काय 250 काय करत पण आपलं व्यवस्थित चाललंय आयुष्य तर काही नाही. पण एक हार्ट अटॅक आला, पण आपल्याला कळलं की आपलं मूत्रपिंड खराब होत आहे किंवा डोळ्यावर परिणाम झाला, मग जो पेशंट पुन्हा गडबडून जातो की त्याला पुन्हा त्यातनं बाहेर काढायला, ओढायला आणि त्याला मूळ पदावर आणायला खूप वेळ जातो. खूप मोठं ऑफकोर्स आहे की तिथे आपल्याला टेन्शन येतं, काळज्या वाटतात आणि एक प्रकारचं नैराश्य तिथे येतं. लक्षात ठेवा, डायबिटीस आणि नैराश्य या गोष्टी गो हँड इन हँड. बऱ्यापैकी निराशवादी असणं हे कॉमन आहे. त्याच्यावर माझा स्वतःचा शोध निबंध आहे की जवळजवळ 50 ते 60% लोकांना डिप्रेशन माइल्ड स्वरूपात तरी येतच कधी ना कधी स्टेजमध्ये आणि 5 ते 10% लोकांना मेजर डिप्रेशन येतं. तर ह्या डिप्रेशनला औषधोपचार करून ट्रीट करायला लागतं. असं नाही की काय होईल रे, एवढं काय असं नुसतं त्याला गोडी गुलाबीत बोलून हे निघत नसतं. सो हेही आपल्याला कळलं पाहिजे की केव्हा मला मेजर डिप्रेशनचा त्रास होतोय, मला खरंच किती निराशा वाटते या सगळ्याची आणि मला खरंच कुठल्या तरी मदतीची गरज आहे, हे ज्याला समजतं, ओळखता येतं, तो लवकर या सगळ्यातनं बाहेर आहे. सो ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, पायाचे प्रश्न आहेत, जखमा आहेत ज्या बऱ्या होत नाही आहेत, मूत्रपिंड खराब आहे जिथे डायलिसिस कडे जायची वेळ येते, मेजर डिप्रेशन आलंय जिथे मानसोपचार तज्ञाची आपल्याला गरज लागणार आहे. तर ह्या ठिकाणी त्याला अनेक लोकांची मदत, नुसती सहानुभूती नाही, मदत लागते. घरच्यांची लागते, मित्रमंडळीची लागते आणि ज्याचा असा मित्रपरिवार चांगला किंवा मोठे संबंधित असतात ते लवकर यातनं बाहेर येतात. हे मी अगदी पाहिलेलं आहे. हार्ट अटॅक आला समजा एखाद्याला तर आयसीयूत ऍडमिट करायला, त्याचे काय अँजिओग्राफी, प्लास्टिकच्या भानगडीत सगळ्यात 2-4 लोक अवतीभोवती पळत असले की तो पेशंट शांत असतो. दिसतं की त्याला कळतंय आपल्यासाठी कोण कोण पळतंय आणि मग त्याला त्यात एक शांतता असते. पण जर कोणीच नाही, एकटी बायकोच आहे आणि ती फटफटते इकडे तिकडे, हे बघितलं की मग बऱ्यापैकी ते पण डिस्टर्ब असतं. सो त्याच्यासाठी आपला एक परिवार चांगला आधीपासूनच आपण जमावला पाहिजे, मित्र परिवार. ह्याच्यासाठी आपण एक थोडासा विचार केला पाहिजे की माझ्यासाठी कोण आहे, मी कोणासाठी आहे तेव्हा माझ्यासाठी कोण आहे, तेव्हा हे एकमेकांना धरून जाण्याची ही साखळी आहे आणि त्याप्रमाणे आपण पुढे जायला पाहिजे आहे. आणि मग आहे बरोबर आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत, काहीतरी आहे, पण प्रत्येकालाच काही ना काही होणार आहे. पुढच्या आयुष्यात पुढे तर जायचंच आहे प्रत्येकाला. ती ए टू बी साखळी चालली आहे आपली, चमचम चमचम. तर इकडे कुठेतरी या बीच्या दिशेने आहोत आपण, असं जर आपल्याला दिसलं तर तिथे शांतता कशी मिळेल, तिथे सुद्धा आपण कसं आपलं आयुष्य शांतपणे आणि फ्रुटफुल घालवू हे आपल्याला कळलं पाहिजे. पाय जरी आपला आता चालता येत नाही, जखम आहे किंवा काय आहे, तर आपल्याला विश्रांती सांगितली, पण त्या विश्रांतीत सुद्धा आपण आनंदी राहू शकतो का?
आपण चांगली पुस्तकं वाचू शकतो का? आपण चांगल्या फिल्म्स बघू शकतो का? पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करू शकतो? आपण चांगलं लेखन करू शकतो, आपण पत्रव्यवहार वाढवू शकतो, आपण लोकांशी जास्त बोलू शकतो, करू शकतो किंवा आपल्यासारखे इतर कोण आहेत त्यांचा शोधून त्यांचा एक सपोर्ट ग्रुप तयार करू शकतो, प्रश्न सोडवू शकतो. सो म्हटलं ना तर अनेक उपाय होऊ शकतात, अनेक. ऍक्च्युली उपाय म्हणलं तर हजार असेच ब्रांचिंग आपल्याला दिसणार. पण आपण एकटाच आणि कुठत बसलो तर कधीच संपणार नाही. माझ्या ओळखीच्या माझ्या मुलींना लहानपणी सांभाळणाऱ्या काकू, त्यांचे मिस्टर, त्यांना माझ्या मुली एवढ्या एवढ्याशा होत्या तेव्हापासून डायबेटीस. तर बरीच वर्ष त्यांचं डायबेटीस आमचं चाललं होतं, बरं चाललंय. मग काळाच्या ओघात त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला, किडनी खराब झाली, डायलिसिस लागलं आणि ते डायलिसिसच्या दिशेने गेले. तर ते सगळं त्यांचा सगळा तो प्रवास मी खूप जवळून पाहिला, कारण ते माझ्या मुली त्यांच्याकडेच लहानाच्या मोठ्या झाल्या, ते आमच्या घरचे असल्यासारखं. तर तेव्हा मला असं जाणवलं की ते सगळ्या फॅमिलीने ते खूप शांतपणे घेतलंय. आय नो की त्यांना अडचणी नाही आल्या असं अजिबात नाही, परंतु त्यांनी त्या काकू स्वतः मला सांगायच्या की अगं त्यांचे शेजारी मी बसले ना डायलिसिसच्या वेळी, तेव्हा मी बघते की बऱ्याच इतरांना पण डायलिसिस चालू आहे. तर त्यांचे काही काही प्रश्न असतात. काय खायचं हा प्रश्न असतो नेहमीप्रमाणे. औषधं त्यांना खालनं कुणीतरी आणून देण्याची गरज असते, नेमकी त्यांची संपलेली असतात किंवा कोणतरी अगदी एकटं असतं, दुःखी असतं. तर मी स्वतः तिथे जाते आणि सगळ्यांचे प्रश्न तात्पुरते का होईना माझ्या डब्यातलं खायला घालून का होईना असे प्रश्न सोडवते. कुणाला काही हवं असलं तर देते. आणि मग ते काकाही हसत हसत सांगत होते की आमच्या तिथे छान गप्पा चालतात अगं, असं ते मला सांगते. असं डायलिसिस युनिट आहे ना, आम्ही खुशीत गप्पा मारतो. सो हा तो दृष्टिकोन आहे की तुम्ही तो त्या दृष्टीने पाहिला तर तुम्हाला त्याचा भाऊ वाटणार की आपल्याला काय पुढे वाढून ठेवले त्यापेक्षा जे आहे ते आहे. सो इथे सुद्धा एक प्रकारचा स्वीकार आवश्यक आहे. अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, पण त्याच्या पुढचा स्वीकार. सो स्वीकार ह्या गोष्टीशी जेव्हा लवकर जाल तेव्हा तुम्ही लवकर पोचाल. सो एक आहे गाणं, आता तुम्हाला थोड्या कविताच ऐकवायची वेळ आली माझ्यावर, की सांग माझ्या सगळ्यात आवडीचे कवी कोण? तर मंगेश पाडगावकर. अर्थातच तुमच्या सगळ्यांचंच असतील, की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. बरोबर आहे की नाही? सो आपणच ठरवायचं आपलं गाणं कसं हवंय आपल्याला. तेच आहे की पेला अर्धा भरलाय की पेला पूर्ण भरलाय. तुम्हीच ठरवा अर्धा म्हणायचंय का अर्धा भरला म्हणायचंय की अर्धा रिकामा म्हणायचंय, हे तुम्हीच ठरवा. सो ही कविता तुम्ही फार महत्वाची लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही आनंदात राहा. त्याच्यानंतर मला एक 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, की प्राणायामाचा उपयोग खूप होतो. आपल्याच देशातून, आपल्याच संस्कृतीतून निर्माण झालेली ही जी क्षमता आहे, ती तुम्ही सगळ्यांनी वाढीला लावावी असं मला वाटतं. दीर्घ श्वसन, कधीही अँक्झायटी वाटली की दीर्घ श्वसन करा, खूप फायदा होतो. आणि याचं महत्व मला डॉक्टर शारंग पाणींनी सांगितलंय, की कधी टेन्शन आलं तर पोटाने श्वास घ्या. फक्त पोटावर हात ठेवा आणि पोट पुढे मागे होते ना बघा. आणि शक्यतो उच्छ्वास दीर्घ करा. असं काही प्राणायाम म्हणजे तुम्ही भस्त्रिका करा, ते कराच, म्हणजे ते काही करू नका असं म्हणत नाही. पण त्यासाठी वेगळी बैठक पाहिजे, वेळ पाहिजे. आपण इथे बसल्या बसल्या, डॉक्टरच्या बाहेर बसल्या बसल्या सुद्धा आपलं प्राणायाम करू शकतो. दीर्घ श्वसन करू शकतो. सो तो एक महत्वाचा मुद्दा आहे जो मला या इथे तुम्हाला सांगायचा आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर डॉक्टर हिरेमठांची मला आठवण द्यायची. हे सगळे माझे फ्रेंडच म्हणायचे ना, माझ्याच व्यवसायातले. ते मला म्हणले, की एक भज खाण्याची चव आणि ताटलीभर भजी खाण्याची चव एकच असते ना. तर एका भज्यात तुमचं समाधान होत असेल, तर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम काय येईल? सो सावकाश खा. जे खायचं ते सावकाश खा. हळू-हळू खरोखर 32 वेळा चावून खा. थोडं पुरेल. जे तुम्हाला प्रचंड आवडतं ना, ते पूर्ण वर्ज्य करायची गरज नाहीये. पण ते थोडं खा, हे फार महत्वाचं आहे. सकाळच्या वेळात खा. हे पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते. अगदी चॉकलेटशिवाय जगूच शकत नाही. किंवा साखरेचा चहा हवाय तर ते सकाळचे घ्या. शक्यतो दुपारच्या वेळेनंतर हे करू नका. शुगर बऱ्यापैकी तुमची कंट्रोल राहील. नंतर एकदा मी हिरेमठांना मीच विचारलं होतं, की अँजिओप्लास्टी किती वर्षापर्यंत करू शकतो आपण? तेव्हा मी ज्युनियर होते. ते म्हणले जोपर्यंत मनुष्य तरुण आहे तोपर्यंत. म्हणजे लक्षात आलं ना, एखादा 80 वर्षाचाही तरुण असतो. अगदी आजकाल तर 90 वर्षाचे तरुण पाहते मी, छान चालत चालत येतात क्लिनिकमध्ये. सो अँजिओप्लास्टी कधी करायची याला वेळ, वय काही नसतं. जर एखादा म्हाताराच आहे, जरा जर्जर आहे आणि त्यांनी काही फायदा फारसा होणार नाही, त्याच्या हालचालीत फारसा फरकच पडणार नाही, तर तिथे अँजिओप्लास्टीचा उपयोग नाही. पण जर तुमचा उत्साह आहे, तुम्हाला चालायची आवड आहे, तुमचं जीवन त्या वाचून अडलं आहे, तर अँजिओप्लास्टी नक्की करा. सो वय हा एक नंबर आहे. तुम्ही जितके उत्साहात राहाल, तितकं तुमचं आनंदाने, उत्साहाने पुढे जाणार आहे.
त्याच्यानंतर मला सुभाष काळे, ते माझे सर आहेत, त्यांची आठवण येते. आपल्या असोसिएशनचेच ते आहेत. त्यांनी एकदा सांगितलं होतं, "अरे तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना? खा ना मग." असं म्हणलं ते. "एकच खा." लगेच त्यांनी तिथे असं सांगितलं. सो हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा मी खूपच ज्युनियर होते त्यांची स्टुडंट. "हे काय सांगतात गुलाबजाम खा? आपण तर सांगतो गोड खाऊ नका वगैरे." तर ते म्हणले, "अगं कॅलरी इज अ कॅलरी. गुलाबजामातनं जर तुम्हाला 70-80 कॅलरीज मिळणार असतील, तर ते तुम्ही हिशोबात धरा. तेवढा एक गुलाबजाम खाल्ल्याने काही बदलत नाही. तर एक गुलाबजाम, 2 गुलाबजाम फार फार तर गुलाबजाम तुम्ही खाऊ शकता." लक्षात आलं. हे एक मी जस्ट उदाहरणं सांगते माझ्या सरांची आणि माझ्या सगळ्या संबंधित डॉक्टरांची. सो हे तुम्ही खूप पॉझिटिव्हली आनंदाने घेण्याची गोष्ट आहे. आणि राहिली एक पंचसूत्री मला तुम्हाला सांगायची. आपल्याला जगायचंय तर आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या आहेत, ज्या आपल्याला कळतील. पहिलं म्हणजे शिस्त पाळा. कधी कुठेतरी लिहून ठेवा. डिसिप्लिन्ड लाईफ. ज्याचं लाईफ डिसिप्लिन्ड तो दीर्घायुषी आणि तो आनंदी, हे सुद्धा लक्षात ठेवा. थोडंसं आपल्याला ना कडकच आयुष्यामध्ये व्हायला लागतं. चलता है वृत्ती काढा. ही डिसिप्लिन इतकी महत्वाची. आता माझे आजोबा मला आठवतात, की ते छान 84-85 वर्ष जगले. पण त्यांची इतकी, की त्यांच्या येण्या-जाण्यावरनं आमची घड्याळ असायची. वेगळं घड्याळ बघायचीच वेळ गरज. 3:30 वाजले म्हणजे नाना उठले. अरे 4 वाजले नानांचा चहा चाललाय. म्हणजे ह्या घड्याळाप्रमाणे ते, जेव्हा त्यांना काही आजार नव्हता, पण त्यांचं लाईफ तसं होतं. आताच्या काळामध्ये मे बी हे अवघड आहे डिसिप्लिन पाळणं, असे मी म्हणेन. स्ट्रेस आहेत लोकांना, कामाचे तास वेगळे वेगळे किंवा असे. पण तरी होता होईतो आपल्या आयुष्याला एक डिसिप्लिन ठेवा आपलं. आणि ह्याला सगळं डिसिप्लिन का मला सांगायचं, एक लहान वयोगट आहे ज्यात मी बघते की अतिशय बेशिस्त माणसं, मुलं एस्पेशली, आणि 30-32 वयाची तर अतिशयच बेशिस्त बघते. त्यांचं काही रात्री 12 पर्यंत सिनेमा बघा, 1 वाजता चहा कॉफी, 3 वाजता त्या कोथरूडला जाऊन पोहे खा. पोहेच तुम्ही पाहिलं का तिथे जाऊन? पोहे बाजार चालू असतो, म्हणजे का हे जागरण करतात, का या अवेळी खातात, असं मला प्रश्न येतो. त्यांना अजून आजार नाही, पण पुढे आयुष्य कसं जाणार आहे? सो ही शिस्त तिथे बाळगायला हवी. आता आई वडील थकले होते सांगून सगळे, तर समाजानेच कोणीतरी सांगायला पाहिजे, अरे हे चुकतंय, एखाद्या वेळ वेगळी आणि रोजच हे वागणं वेगळं. तसंच ही डिसिप्लिन ना रिटायरमेंट नंतर जाते आपली. रिटायर्ड झालं ना की बऱ्याच लोकांना आता काय नाही, आराम असा एक सुरू होतो. अरे काय आराम? तुम्ही जरा तरी काहीतरी शिस्तीत ठेवा. अनेक बायकांना असंच असतं. आपल्याला वाटतं एखादी बाई घरातून ती वेळेत उठणार, चहा करणार, स्वयंपाक सुरू, अरे काही नाही. आरामशीर 8, 8:30 त्याच्यापुढे 9ला चहा, 9:30, 10ला ब्रेकफास्ट असं करणारी अनेक कुटुंब मी पाहिलेत, पेशंट म्हणून पाहिलेत. सो हे नाहीये आपलं. आपल्याला कुठेतरी लवकर उठायचं, लवकर निघते, लवकर उठे, असं हे जे आपलं वाक्य आहे, ते सांभाळायची गरज आहे. तर ती शिस्त, म्हणून पहिलं शिस्त पाळा. आणि खाण्यापिण्याच्या वेळा अर्थात. दुसरं महत्वाचं पॉइंट आहे, उपचारामध्ये सातत्य ठेवा. जे तुम्ही उपचार घेतात ते सातत्याने घ्या. अरे आज 4 दिवस गोळ्या घेतल्या, 5व्या दिवशी कंटाळा, 6व्या दिवशी एक गोळी, 7व्या दिवशी पुढची गोळी विसरली. मी गंमत सांगते, प्रिस्क्रिप्शन लिहिलं की मला पहिला टेन्शन येतं की यातल्या किती गोळ्या आहे पुढच्या वेळेपर्यंत घेणार आहे. ऑलमोस्ट 3-4 गोळ्या ते कॅन्सल करायला निघालेले असतात आणि त्यातनं महत्वाच्या गोळ्याच ते बरोबर विसरतात. ब्लड प्रेशरचीच नाही घेतली आणि उगीच बी कॉम्प्लेक्सची दाखवत असतात, ही घेतली बघा, ही घेतली. अरे नका घेऊ, ती फेकून द्या असं म्हणायची. तर मी लिटरली माझ्या कागदावर लिहिते की ह्या 3 प्लीज बंद करू नका. या खालच्या तुम्ही घ्या न घ्या, काही फरक पडत नाही. म्हणजे टॉनिकच्या वगैरे. सो उपचारांचं सातत्य आणि जे सुरू केले आहेत ते आपल्याला पुढची 30-40 वर्षच ठेवायचं आहे. हा मधुमेह कायम टिकणारा आहे. ज्याला त्याला सांगा तुम्ही आणि तुम्ही लक्षात ठेवा. लोकांना वाटतं अरे 4 दिवस झाले शुगर नॉर्मल आली, घेऊन येतात रिपोर्ट, बघा बघा, आणि मग बंद ना आता गोळ्या. तर तसं नाहीये. ती गोळी चालू आहे म्हणून ते चालू आहे, हे सांगायला लागतं. हे कुठेतरी ढिंगायला लागतं, तोपर्यंत ते पटत नसतं. सो ते सातत्य आपल्याला कायम पाळायचे. किंवा लोक काय करतात, सुरुवातीला ॲलोपॅथीने जरा खाली आणतात, आली खाली म्हणून मग एकदम आयुर्वेद कुठेतरी. माझं म्हणणं काही नाही, तुम्ही सगळे उपचार घेऊ शकता. पण मी तुम्हाला सांगते, जेव्हा मधुमेह बारीक सारीक किरकोळ असतो आणि त्या लठ्ठपणामुळे आलेला मधुमेह असतो, अशा एवढ्या 80 किलो माणसाला कुठे 160 शुगर असते, त्या लोकांना हे सगळं रिव्हर्सल ऑफ डायबिटीस म्हणा, आयुर्वेदिक उपचार म्हणा, हे सगळे लागू पडत असतात. कारण त्यांना वजन कमी करणं हाच मेजर उपाय असतो. पण ज्यांचा खरंच सिरियस मधुमेह आहे, ज्याला कॉम्प्लिकेशन्स होत आहे, ज्याला डोळ्याचे वगैरे विकार होत आहे, ज्याची शुगर 300-400 राहते आहे आणि इन्शुलिनच्या दिशेने जायचीच दिवस आहे, त्यांनी कृपा करून ॲलोपॅथी सोडू नका. ॲलोपॅथीला पर्याय नाही, हे अगदी 100% लक्षात ठेवा.
आणि त्यात एलोपॅथी होमिओपॅथी करण्यात आपले महत्वाची वर्ष घालवू नका. ह्या सर्व ट्रीटमेंटला लिगसी इफेक्ट असतो. लिगसी याचा अर्थ आपण सुरुवातीला जे सातत्याने काम करतो त्याचा इफेक्ट आपल्याला पुढे काही वर्षांनी दिसतो. त्या लोकांची हृदय, त्या लोकांचे पाय, त्या लोकांचं मूत्रपिंड हे चांगलं काम करताना दिसतं. सो हा लिगसी इफेक्ट सांभाळण्यासाठी सुरुवातीची वर्ष फार महत्वाची आहेत, ती तुम्ही सांभाळा. नंतर तिसरा महत्वाचं सूत्र असं आहे की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. या संपूर्ण ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हच राहायला लागणार आहे. मला जसं मध्येच एक निराशेचं आलं आणि मग मी पॉझिटिव्ह, तसं येतं प्रत्येकाला प्लस मायनस, पण होता होईतो आपल्याला ट्रॅकवर यायचं. सो कुठे आपण असे ढासळलो, बिचमळलो, अरे बापरे झालं, की आपला रस्ता कुठला आहे आपणच आपल्याला शिकवायचंय. कोणी आपल्यासाठी दिवा बिवा घेऊन रस्त्यात उभा नसतं, आपला दिवा घेऊन चालायचं असतं. सो सकारात्मक दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. पुन्हा पुन्हा स्वतःला सांगा नाही मला हेच जगायचं. चौथं महत्वाचं म्हणजे आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट ठेवा. हे परत एकदा रिटायर्ड लोकांसाठी मी सांगते की ज्यांना उद्दिष्ट नाही ना ते खूप भरकटतात. त्याला काहीतरी पाहिजेच. म्हणजे जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत काम करत राहा, असं जे पूर्वी सांगायचे. किंवा काहीतरी दिशा पाहिजे. मग मी समजा माझं काम अमुक धमुक होतं, आता मी रिटायर्ड झालो, स्पेशली हे सरकारी नोकरीतले रिटायर्ड, त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे, छंद पाहिजे. प्रत्येकाला काहीतरी नवीन भाषा शिका. माझ्या एक पेशंट परवाच म्हणल्या की मी गीता धर्म मंडळाच्या गीतेच्या परीक्षा दिल्या आणि पास झाले. त्यांचं वय किती होतं? 75. म्हटलं अरे वा, मलाच उडायला झालं. तर मला संस्कृत येत नव्हतं हो. आधी त्या शाळेत शिक्षिका होत्या, मग संस्कृत शिकल्या, मग गीता शाळेत 1-2 अध्याय त्यांचे पाठ होते. त्यांना वाटलं की आपल्याला नीट यायला हवं म्हणून ते नीट म्हणल्या. मग ते नीट म्हणल्यावर त्यांना वाटलं अजून अध्याय का नाही येते. आणि मग त्या गेले 15-20 वर्ष त्यांच्या आयुष्याची ते इतक्या मजेत काढत होत्या. म्हणलं आता तुम्ही काय कराल, आता तर पास झाला, आता संपलं का? नाही नाही, मी आता दुसऱ्यांना शिकवेन. तर त्यांचे ते शिक्षकी पेशाच होता ना, त्यांना जे वाटलं मी पुढे शिकवेन. सो अशा तऱ्हेने काहीतरी उद्दिष्ट ठेवा, त्याने तुम्ही जास्त सुखी राहा. आणि 5वी गोष्ट म्हणजे जरा तुम्हाला फिल्मी वाटेल, फिल्मी नाहीये, परोपकारी राहा. थोडंसं दुसऱ्याला मदत करा. तुम्ही फक्त आपला माझा माझा विचार करू नका. त्यांनीच सगळ्यात जास्त त्रास होतो, लक्षात ठेवा. सो थोडी माणसं जोडा, त्यांच्या उपयोगी पडा म्हणजे ते तुमच्या उपयोगी पडतील. आणि हा एक उद्देश फार आयुष्याचा चांगला आहे की आपण कुणासाठी तरी काहीतरी करतो. सो समाजकार्य अगदी करा असं काही मी म्हणले नसतं, कोणाची तशी टेंडन्सी किंवा काही जमत नाही. पण आजूबाजूचा परिसर, आपलं घर, आपले नातलग, आपले वर खाली राहणारी माणसं यांच्याशी सहानुभूतीने सौजन्याने राहिलं ना तरी पुष्कळ आयुष्य रम्य राहतं आणि सुखी राहतं. सो हा महत्वाचा, परोपकारी राहा, परोपकार करा, हा फार महत्वाचा पॉइंट असं मला स्वतःला वाटतं. तुम्ही ठरवा. आणि एक छोटीशी लहान 6वी मी आता खरं 6ष्ठी स्तुती केली मी, कारण विचार खूप करत होते मी काल 2 दिवस की एक लिव्हिंग विल नावाची गोष्ट आहे, ती पण सगळ्यांनी करा असं मला वाटतं. यू नो ऑल ऑफ यू व्हॉट इज लिव्हिंग विल. मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती नसेल, माहिती तर कायदे पंडितांकडनं शोधून घ्या. पण आपला मधुमेह ही आपली जबाबदारी, माझं आयुष्य माझ्या हातात, हे तुम्ही धोका म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की पुढे जेव्हा आपल्याला जायचंय तेव्हा माझे निर्णय हे मला घ्यायचे आहेत, कुणीतरी माझ्यासाठी निर्णय नाही घ्यायचे. आणि मी बघते डे इन अँड डे आउट, मी दिनानाथ मध्ये बघत असते, मी जेव्हा हॉस्पिटलला जाते की किती प्रश्न असतात. त्या पेशंटला स्वतःलाच माहित नसतं आपलं काय चाललंय आणि काय होणार आहे, मला काय. सगळे निर्णय आजूबाजूचे लोक घेत असतात. ते नाहीये, असं नाही. सो एक विल पाहिजे आपल्याला की काय मी करणार आहे, मला काय हवंय आणि काय नाही. या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मी थांबते. मला चांगलं पॉझिटिव्ह सांगायचंय म्हणून. माझ्या एक आजी 75 वर्षाच्या, त्या माझ्याकडे आल्या. मला म्हणल्या की मला खूप दम लागतोय, मला चालतानाच दिसत होतं दमल्या त्या वगैरे, तर मला काही करायचं नाहीये, बास इनफ. म्हणलं ठीक आहे, आलात तर मी तपासू ना. तर म्हणल्या हा तपास. तर मी पाहिलं तर त्यांचा पल्स रेट 32 होता. तर म्हणलं हा खूपच कमी आहे, आपण ईसीजी काढूया. बरं म्हणलं काढा. ईसीजी हार्ट ब्लॉक होता. म्हटलं अहो तुम्हाला पेसमेकर लागणार आहे, तुम्हाला बरं वाटेल. मला काही करायचं नाही, मला काही. म्हटलं बरं बाबा. त्यांची मुलगी होती ती घरी घेऊन गेली. म्हणलं ठीक आहे, आपण काय सांगणार, मी जे सांगायचं ते सांगितलं. घरी गेल्या त्या बेशुद्धच पडल्या. तर मग त्या मुलीचा फोन आला. म्हटलं अगं त्यांना ऍडमिट करू. मग तिने ऍडमिट केलं. तर आम्ही पाहिलं त्या बेशुद्ध, त्या व्हेंटिलेटरवर ठेवलं, आयसीयू ठेवलं वगैरे. आणि मग तिला सांगितलं यांना पेसमेकर बसवल्या, बऱ्या होतील. ती म्हणली बसवा. मग आम्ही पेसमेकर बसवला कार्डिओलॉजिस्ट, त्या खरंच बऱ्या झाल्या. त्या जाग्या झाल्या. त्या दुसऱ्याची मांडी घालून बसल्या होत्या, मी गेले बघायला तर. पण त्या चिडलेल्या होत्या रागाने अशा, का मला बसायला, हे का केलं तुम्ही, मला मी सांगितलं होतं काही करायचं नाही. मी दचकले, मी 4 पावलं मागे आले.
ती मुलगी माझ्या मागे उभी होती. मी आई माझ्याशी कालपासून बोलत नाही, मी तर तिच्या समोरच येऊ शकत नाहीये आणि ती जेवायला पण काही तयार नाहीये. मग मी म्हटलं, तू असं कर, काही देऊच नकोस जेवायला, आपण थांबूया, त्यांना भूक लागली की त्या जेवतील. आणि खरोखर तासा दीड तासाने त्या काहीतरी शोधायला लागल्या, पाणी बिणी हवं होतं. आणि मग चहा कॉफी बऱ्याच झाल्या, मग त्या थोड्या शांत पण झाल्या. मग मी त्यांना म्हटलं, अहो इतकी ट्रीटेबल कंडिशन होती ही, की ह्याला औषधोपचार आहेत आणि 100% गुण आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. मला जर कळलं असतं की काही उपयोग नाही, तर मी म्हटलं असतं नको काही करायला. तुम्ही का रागवलात? तुमच्या नातीला तुम्ही लाडू करून खायला घाला, तिला बरं वाटेल. तर मग त्यांना ते पटलं आणि त्या खूप आनंदाने चालत घरी गेल्या. मग त्यांनाही कदाचित मनात आलं असेल, की आपण खूप चुकलो. त्यानंतर 3-3दा माझ्याकडे त्या, "सॉरी हं मॅडम, तुम्हाला ओरडले, सॉरी हं," असं म्हणत होत्या. म्हणलं, "हा सॉरी म्हणायचा प्रश्नच नाही. हा तुम्हाला तुमचा उलगडण्याचा प्रश्न आहे." सो आपल्याला कळलं पाहिजे कुठली गोष्ट ट्रीटेबल, कुठली नॉन ट्रीटेबल. कुठे पुढे जायचंय, कुठे इथेच थांबायचंय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात. आपण त्यांना कानाडोळा करत असतो. तर तसं करू नका. बरं व्हायचं असेल तर जरूर तुम्ही बरं व्हा. आणि हे सगळं झाल्यावर आता शेवटचं आपलं गाणं कुठलं आहे बरं? या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सो परत एकदा मंगेश पाडगावकरांची मी आठवण काढते. त्यांनी माझं आयुष्य फार रम्य केलं. तुमचं केलंय का मला माहित नाही. पण खरोखर आहे, की इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. त्यांनी लिहिलंय, की या म्हणजे हजार मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी ते म्हणतात. तर किती वेळा मरा पण इथे जगलं पाहिजे. ह्या पिंपळ पानासाठी आपला जीव लावला पाहिजे. तर त्यात तिथे मी 1000 वेळा प्रेम केलं पाहिजे. सो तुम्ही बारीक-सारीक गोष्टी दुःख करू नका. म्हणजे डायबिटीसचा बाऊ करू नका. तुम्ही आनंदी राहा आणि तुम्ही पुढे जा. तुम्हाला नक्की छान जगता येईल. नमस्कार. स्थिती किंवा प्री डायबिटीस आहे असं कळल्यावर औषधोपचार सुरू केला जातो का? किंवा अशा वेळेला काय करावं? तो ज्यांना प्री डायबिटीस आहे ना, म्हणजे HbA1c 6.5 च्या आत आहे, 5.9 च्या वर आणि 6.5 च्या आत, त्या लोकांना लगेच गोळी लागतेच दरवेळी असं नाही. त्यांना एक वॉर्निंग सिग्नल टाइप आम्ही सांगतो, की "अरे बाबा, वळणावर ये. तू जर भरपूर खात असशील." लठ्ठ माणसं युजुअली असतात अशी किंवा काय, किंवा लाईफस्टाईल बिघडलेली असते, जागरण किंवा नाईट ड्यूटी शिफ्ट असते किंवा असं काही असतं. तर त्यांना ह्या सगळ्यांना उपचार असा आहे, की त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एकदम नॉर्मल वेळेत शिस्त जी आता मी सांगत होते ती, आणि आहाराची पथ्य आणि व्यायाम उत्कृष्ट, वजन ऑप्टिमम म्हणजे योग्य जे आहे ते असं जर सांभाळलं तर शक्यतो गोळी लागत नाही. पण जर एखादा खूपच आजारीच आहे आणि हार्ट प्रॉब्लेम आहे वगैरे, तर मग कधी-कधी त्यांना आपण मेटफॉर्मिनची गोळी देतो. कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी मधुमेही व्यक्तीला मदत कशी करावी, त्यांची काळजी कशी घ्यावी. मला वाटतं मी हे सांगितलं लेक्चरमधनं, की कामाच्या ठिकाणी जर कुणाला डायबिटीस हे कळलं, तर त्याच्या खाण्याच्या वेळा पाळल्या जातायत ना बघा. एस्पेशली बायका असतात ज्या बोलत नाहीत. कामाच्या ठिकाणी स्पेशली त्यांना वाटतं आपला बॉस ओरडेल, काय होईल, खाऊ कसं, किंवा सगळ्यांचा डब्बा झाला कीच मग मी जेवीन वगैरे, असं घरात सुद्धा सगळ्या मोठ्यांची जेवणं झाल्याशिवाय मी कशी जेवू वगैरे असलं काही ठेवू नका. आपलं आपलं जेवा. तर अशा व्यक्तीला आपण वेळेत जेवणं, औषधं नीट घेतली का विचारणं, जर हायपोग्लायसिमिया होत असेल तर आपल्या डब्यातल्या 2 गोष्टी देणं, हे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबात जर असेल डायबिटीस तर औषधं माहिती असणं, त्याचे साइड इफेक्ट, त्याचे प्रश्न, ती कधी कुठे ठेवली आहेत, डब्यात ठेवली आहेत का कपाटात, हे सगळं माहिती असणं हे आवश्यक आहे. काही कालावधीनंतर किंवा मधुमेह नियंत्रणात नसेल, तर डॉक्टर इन्शुलिन घ्यायला सांगतात आणि पेशंट जर इन्शुलिन घ्यायला तयारच नसेल, तर काय करावं? तर खरंच अवघड प्रश्न आहे, की काय करावं? ज्याने त्याने आपला प्रश्न सोडवावा. कारण डॉक्टर हतबल असतात हो. आम्ही पण माणसंच असतो ना, काही असं आकाशातनं आलेले कोणी देवदूत वगैरे नसतो. आम्ही चाचपडत असतो, आम्ही प्रश्न सोडवत असतो. आम्हालाही काही प्रश्न सगळं दिसलेलं नसतं, पुढे काय घडणार किंवा घडतंय. सो इन्शुलिन लागतंय ह्या स्टेजला एवढंच आम्हाला कळलेलं असतं. आणि इन्शुलिनचा बाऊ नाही करायला पाहिजे. तर होता होतो मी काउन्सिल करत आहे, सगळेच करतात, की इन्शुलिन कसं घ्यावं, काय घ्यावं, त्याचं टेन्शन कसं न घ्यावं. यासाठी जे लोक इन्शुलिन घेतात त्यांच्याशी थोडं बोलावं. त्यांचे प्रश्न काही झाले का? त्यांना त्रास झालाय का? काही अडचणी आल्या का? हे त्यांच्याशी, ह्याच्यासाठी सपोर्ट सिस्टम ग्रुप लागतात. तर ते बघावेत. आणि मग तरी जर एखादा हट्टी राहिला तर मग राहू दे. त्याची मर्जी. मधुमेह रुग्णाला काही काळानंतर हृदयरोग होऊ शकतो. त्यासाठी अगोदरपासूनच औषध घेता येतं का? आणि काही पेशंटना कॅल्शियम डिपॉझिट असतं.
तर सुरुवातीपासून औषधोपचार होऊ शकतो का? सो आधीपासूनच हृदयरोगासाठी औषध म्हणजे स्टॅटिन किंवा ॲटोर्वास्टॅटिन किंवा रोझुवास्टॅटिनची गोळी आहे ना. कोलेस्ट्रॉल जितकं आपण लो ठेवू ना तितका हृदयविकार लांब. लक्षात ठेवा, ज्याला डायबेटीस आहे त्याचं कोलेस्ट्रॉल 70, LDL 70 ठेवा असं सांगतात. नॉर्मली म्हणजे ज्याला काहीच त्रास नाही त्याचं 130च्या आत हवं. डायबेटीस असेल तर 100च्या आत हवं. आणि जर हृदयरोगाची थोडीफार लक्षणं अशी वाटली तर 70 आणि 70च्या आत हवं. सो अगदी प्रचंड मोठा अभ्यास याच्यावर झालेला आहे. संशोधनपर अनेक निबंध लिहिले गेलेले आहेत आणि मेडिसिन मध्ये याच्यावर खूप चर्चा उहापोह झालेला आहे. जो स्टॅटिन घेतो त्याचा हृदयविकार बऱ्यापैकी लांब राहतो. त्यामुळे अजिबातच त्याविषयी टेन्शन घेऊ नका. कॅल्शियम डिपॉझिट हे वयापरत्वे वाढतं. 60-65 नंतर बहुतेक लोकांना आर्टरीमध्ये कॅल्शियम येत असतं. त्यांनी काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामध्ये दुसरी जी गुठळी येते त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे कॅल्शियम घ्या का न घ्या त्यामुळे कॅल्शियम वाढतं वगैरे हे सगळे मिथ आहे, काढून टाका. फळं कोणत्या वेळी खाणं योग्य, तर ती वेगळ्या वेळी खाणं. जेवणातच फळ खाल्लं असं करू नका. वेगळी वेळ करून फळ खा. रात्रीच्या सुमारास एखादं फळ खातो तर ठीक आहे, तुमची आवड आणि तुमचं सगळं डायबिटीस ठीक चालू असेल तर कुठल्याही वेळी तुम्ही खा. आम्ही युजली ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये 11 वाजता एखादं फळ खा सांगतो, पण असं काही नियम नाही आहे. सकाळीच एकदा इन्शुलिन ब्रेकफास्ट पूर्वी मी घेतो तर त्याचा इफेक्ट किती काळ टिकतो हे इन्शुलिनवर अवलंबून आहे. काही इन्शुलिन शॉर्ट ऍक्टिंग असतात ती 4 ते 6 तास काम करतात. काही लॉंग ऍक्टिंग असतात 24 तास, काही तर 36 तास काम करणारी असतात. सो इट डिपेंड्स कुठलं इन्शुलिन घेताय. आणि 3 महिन्यापूर्वीची बातमी आहे की आता न टोचता शुगर चेक करता येईल असं यंत्र आले, पण अजून पुण्यामध्ये नाही आलेलं. असं मी पण वाचलंय, फेसबुकवर वगैरे जाहिरात पाहिजे. पण ते मागवायला माझे एक पेशंट खास तेवढ्यासाठी गेले होते सिंगापूरला, बघितलं वगैरे. ते काय अजून अवेलेबल नाहीये. सो ते येईल कालांतराने, पण अजून तरी आपल्याकडे दिसत नाहीये. डायबेटीस रिव्हर्सल ही गोष्ट कितपत खरी आहे, तर ती खरी आहे, पण ती अर्ली डायबेटीस मध्ये आहे. जेव्हा प्री डायबेटीस किंवा असं थोडासा डायबेटीस 6.6 HbA1c किंवा मस्त लठ्ठ असा गुबगुबीत माणूस आहे तर त्या माणसाला मग ते रिव्हर्सल होतं जरा वजन कमी झालं की. किंवा जस्टेशनल डायबिटीज ज्यांना प्रेग्नन्सीत असतो त्यांचा प्रेग्नन्सी येऊन गेली की कमी होतो. इन्शुलिन रेझिस्टन्स होण्याची काही कारणं असतात. त्याच्यामध्ये स्टिरॉइडचा एक्सेस आहे किंवा अशामध्ये ज्यांना डायबिटीज असतो ते स्टिरॉइड कमी झालं की डायबिटीस जातो. सो काही लोकांचा डायबिटीस रिव्हर्स होतो. पण आपण जो जनसामान्यात बघतो आणि जो वयापरत वाढत असतो डायबिटीस तो काही रिव्हर्स काही होत नाही. तो शांत राहतो फार. किती HbA1c पासून डायबिटीसची पूर्वस्थिती सुरू होते तर 5.9च्या पुढे HbA1c. वय 75च्या पुढे किती HbA1c आवश्यक आहे. वयापरत्वे असं समजा तुम्ही 60ला 6 पाहिजे HbA1c, 65ला 6.5, 70ला 7, 75ला 7.5, 80ला 8. सो असं तुमचं HbA1c राहिलं तर काही अडचणी येत नाही. HbA1c सांगतो. कोणती फळं भाज्या उपकारक आहेत तर सगळी रसाची आणि बिया असलेली रेषावाली फळं म्हणजे संत्र, डाळिंब, पेरू ज्यात चोथा जास्त रस, कॅलरीज कमी असं. सफरचंद वगैरे चालेल, पेरू, पेर असं चालू शकतं. पण इट डिपेंड्स. आता गोड पेरू पिकलेला आपण मस्तपैकी खाल्ला बियांशिवाय तर ते परत कॅलरी थोडं वाढवणार असेल, लक्षात ठेवा. कोणती फळं टाळावी तर आंबे, केळी, द्राक्ष, अननस, सीताफळ ह्या सगळ्या गोड फळं. अंजीर खाऊ शकतो, थोडे सालासकट खातो ते त्यात रेषा असतात, अंजीर चालतात. केळं चालतं कधी कधी रात्री बित्री जेव्हा हायपोग्लायसिमियाचा प्रॉब्लेम असतो, पहाटे हायपोग्लायसिमियाच्या रात्रीचं केळं आपण थोडंसं खाऊ शकतो. जे म्हातारे लोक असतात ना बाकी काहीच खाता येत नसतं, चावता सुद्धा येत त्यांना केळं चालू शकतं. केळं शेवटी कॅलरी देतात तर काहीतरी कॅलरी खायलाच हव्या. असं उपाशी राहून आपला डायबिटीस कंट्रोल होणार नसतं. भात साखर चालत नाही म्हणतात तर अतिशय काटेकोर आहे का तर अजिबात नाही. हेच मी सांगितलं काळे सरांनी, सुभाष काळेंनी सांगितलं की गुलाबजाम चालतो म्हणताय ना, पण ह्याचा अर्थ तुम्ही असं मस्त ताटभर गुलाबजामच खाताय असं करू नका. बकासूर वर्सेस नॉर्मल याच्यात तुम्ही काहीतरी फरक करा ना, म्हणजे आपल्याला कळेल की काय चालतं आणि काय नाही. सो भात सुद्धा आम्ही छोटी अर्धी वाटी शिजवलेली आपण जी देवाची नैवेद्याची मूठ घालतो तेवढा भात खाऊ शकतो. त्यात काही प्रॉब्लेम नाही. भाताचं तर ते सांगतात की जो फडफडा भात असतो त्यात कमी कॅलरीज असतात, जो शिळा असतो त्यात कमी कॅलरीज असतात. लक्षात ठेवा, आदल्या दिवशी शिजवून दुसऱ्या दिवशी त्याला तो उत्तम असतो. आणि त्या उलट अगदी तुम्ही इंद्रायणी आणि आंबेमोहन मोमो केलात तर त्यात भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे तो थोडा खायचा असतो. त्या उलट बासमती वगैरेचा तुम्ही जर पुलाव केला तर त्यात भाज्या जास्त, तांदूळ कमी घातले तर तो उत्तमच असतो. सो इट डिपेंड्स. परत दुधाचे पदार्थ चालतात व्यवस्थित, फक्त म्हशीचं दूध घेऊ नका, गाईचं घ्या, साय काढून टाका.
पातळ करून खा. दुधातही चांगल्या कॅलरीज असतात. फक्त बेताने घेतलं तर काही प्रश्न नसतो. बायकांनी घ्यावं, कॅल्शियम मिळतं त्यातनं. मधुमित्र मासिक म्हणून सुरू झालं आहे का? आताही कशामध्ये चाललंय हा माझा प्रश्न नाहीये, सांगणार. चालणं हा व्यायाम कितपत उपयोगी आहे? उत्तम आहे. चालणं हेच महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, लोक सांगतात मी योगासनं करतो. योगासनं हा व्यायाम आहे, पण व्यायाम म्हणून घेऊ नका. ती एक धारणा आहे, जिथे आपल्याला शांतता मिळायची, जिथे आपल्याला शरीराला आपल्याशी बोलायला लावायचंय. ते वेगळं आहे. आणि व्यायाम म्हणजे आपल्याला आपला हार्ट रेट वरती नेऊन तो 10-15 मिनिटं टिकवायचं. अर्धा पाऊण तास तरी चाललं पाहिजे. सो चालणं, पळणं, जॉगिंग म्हणजे किंवा सायकल किंवा पोहायला जाणं किंवा डान्स करणं, हे कुठले तरी एरोबिक एक्सरसाइज करा, ते महत्वाचे आहे. ते झाल्यानंतर थोडा वेळ उरला तुमच्याकडे ते योगासनं आणि प्राणायाम नक्की करा. रात्री झोपताना तरी करा, त्याने फायदा होईल. रोज किती किलोमीटर चालायला पाहिजे? तर 3 ते 4 किलोमीटर. हा बोला. माझं दररोज ऑफिस असतं, तर मला ना व्यायाम करायला जमत नाही. पण ऑफिसमध्ये लंचावर येतात असतो तेव्हा एक 10 मिनिटं आम्ही 50 मिनिटं चालतो. उत्तम, तेवढं तसं करू शकतो. उत्तम, उत्तम. मुलगी आहे ना, घरी आल्यावर पुन्हा एकदाच व्यायाम अजिबात नाही. करायला तुमच्या होतो. सोयीने तुम्ही वेळा बदलून टाका मला व्यायामाच्या. इतकं जमायला होतं, घरी आल्यावर एनर्जी उरत नाही एक्सरसाइजची. पण असं नाहीच आहे. जीव खाऊन मरमर मरेस तो व्यायाम करू नका. व्यायामातून सुद्धा आनंद मिळायला पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, या जगण्यावर शतदा प्रेम करायचं आपल्याला. कुठेही अडचण अडकाठी ओढाताण झाली तर ते थांबवायचंय. सो रात्री अपरात्री कधीतरी व्यायाम करू नका. सकाळी नाही जमलं तर कामाच्या ठिकाणी करताय, उत्तम आहे. काही लोकांना अर्धा प्रश्न तास आहे. चालणं. खेळत खेळत हा रोग किती छान घेता येईल, पॉझिटिव्हली घेता येईल हे आपल्याला सांगितलं. डी फॉर डायबिटीज इज डी फॉर डिसिप्लिन ऑल्सो. आणि तसं डिसिप्लिन शिकवणारा रोग आहे हा. रोग म्हणूच नकोयात आपण याला. तर हा जर डिसिप्लिन आपण आपल्या अंगात आणूयात आणि पुढच्या वेळेस सगळ्यांची शुगर आपण एकदम नॉर्मल रेंज मध्ये आणून मॅडमना दाखवूया. तर त्यांच्यासाठी आम्ही एक छोटासा सत्कार समारंभ ठेवलाय आणि त्यासाठी मी राज पाठक सरांना इथे आमंत्रित करते. एक फुल आहे तर फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना एक छोटासा सत्कार तर हे चांगलं